कोयनानगर देगाव रोड येथील श्री गणेश नवशा गणपती सेवा मंडळ ट्रस्टच्या वतीनं मंगळवार 13 फेब्रुवारी रोजी श्री गणेश जयंती दिनी लालबागच्या धर्तीवर 11 फुटी पांडुरंगाच्या प्रभावळीसह श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना मंदिरात करण्यात आली। प्रसिद्ध मूर्तिकार उमेश वरकट यांनी पुण्यातील आपल्या स्टुडिओमध्ये लालबागची प्रतिकृती असलेली ही श्री गणेशाची 9 फुटी मूर्ती आणि 2 फूट पांडुरंगाच्या प्रभावळीसह 11 फुटाची फायबरची मूर्ती साकारली। सुमारे 3 लाख रुपये खर्चून श्री गणरायाची आकर्षक मूर्ती तयार करण्यात आली। रविवारी पुणे नाका येथे धर्मवीर संभाजी महाराज चौकातून श्री गणेश मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात तसेच टाळ मृदुंगाच्या गजरात भजनी मंडळासह सुवासिनी या मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी 12 फेब्रुवारी रोजी सकाळी कोयनानगर येथील गणेश मंदिरासमोर होम हवन पार पडलं। मंगळवार 13 फेब्रुवारी रोजी श्री गणेश जयंती दिनी सकाळी 10 ते 12 या वेळेत हरिभक्त परायण सुधाकर महाराज इंगळे यांचं गुलालाचं कीर्तन झालं। यावेळी इंगळे महाराजांनी आपल्या कीर्तनातून श्री गणेशाचा महिमा वर्णवला। दुपारी 12 वाजता गुलाल व पाळण्याचा कार्यक्रम झाला। त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। हजारो भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला। या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गणेश वानकर, प्रसिद्ध वकील विजय मराठे, सकल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक माऊली पवार, शिवसेनेचे नेते लहू गायकवाड, प्रथमेश कोठे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष अक्षय वागसे, भाजपा युवा नेते नागेश खरात, सचिन खरात, हेमंत पिंगळे, विजय घुले, रोहित खताळ, अर्जुन गायकवाड, संभाजी पांढरे, संदीप काशीद यांच्यासह पोलीस अधिकारी, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर यांच्यासह श्री गणेश नवशा गणपती सेवा मंडळ ट्रस्टचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। सकल जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता, महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा विनायका तू। हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, तू आदिश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर। हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन। सुख करता तू दुख हरता बाप्पा विनायका, हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका, सर्वजनाचे प्रिय दैवत बाप्पा विनायका, महाद्वार या नगरीचा तू राजा विनायका, राजा विनायका तू राजा विनायका, राजा विनायका तू राजा विनायका। हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, तू आधीश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर। हे गजानन, 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 हे गजानन।
सकल जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता, महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा विनायका तू. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, तू आदिश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. हे गजानन विनायका, हे गजानन विनायका, हे गजानन विनायका, हे गजानन. हे सुख करता तू दुःख हरता बाप्पा विनायका, हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका, सर्वजनांचे प्रिय दैवत बाप्पा विनायका, महाद्वार या नगरीचा तू राजा विनायका, राजा विनायका, तू राजा विनायका, राजा विनायका, तू राजा विनायका. अनेक भाविकांच्या मनामध्ये श्रद्धेचं स्थान निर्माण करून विराजमान झालेली आहे. गणेश कोणाला म्हणतात? गणपती या पदाचा अर्थ काय? बरोबर, गणेश. गण म्हणजे इंद्रिय, ईश म्हणजे स्वामी. गणाचा ईश, गणाचा स्वामी, इंद्रियाचा स्वामी, देहाचा मालक, त्याला गणेश म्हणतात. काही जण म्हणतील या इंद्रियाचा, या देहाचा मालक गणेश कसा? विश्वाचा मालक असल्यामुळे या देवाला गणपती असं म्हटलंय. पती शब्दाचा अर्थ मालक. बघा, ग्रामीण भागामध्ये महिला पतीला मालक म्हणतात. ग्रामीण भागातली एखादी महिला पतीची ओळख करून द्यायला लागली तर ती सांगते, हे आमचे मालक. शहरातली महिला ओळख करून द्यायला लागली तर हे आमचे मिस्टर. पण ग्रामीण भागातली असेल तर हे आमचे मालक, पतीला मालक म्हणतात. गणाचा पती गणपती, गणाचा मालक, आणि म्हणून या इंद्रियाचा मालक तो आहे. म्हणून पहिल्यांदा वंदन कोणाला करावं तर गणपतीला. सकल जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता, महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा विनायका तू. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, तू आदिश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर. हे गजानन, हे गजानन. श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल, प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79.